वाशी टोल नाक्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. मी सध्या वाशी टोल नाका संथ गतीने सध्या वाहतूक सुरू आहे. मी सध्या गाडीमधून आपल्याला लाईव्ह दृश्य दाखवू इच्छितो की आपण पाहतोय की वाशी टोल नाक्याचा जो ब्रिज आहे, तो ब्रिज आता आपण उतरत आहोत. चक्क हा ब्रिज उतरण्यासाठी कमीत कमीत 1 तासाचा जो कालावधी आहे, तो सध्या या ठिकाणी लागत आहे. खरं तर मनोज जरांगे यांना मानणारा जो वर्ग होता, तो काल नवी मुंबईत वास्तव्यास होता व तो आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. तसेच नवी मुंबईकर देखील आता कामासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. आपण पाहतो की संथ गतीने ही वाहनं आहे ती सध्या हळूहळू सध्या पुढे सरकत आहे. वाहतूक पोलिसांकडून देखील शर्थीचे प्रयत्न सध्या या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर दुसरा रस्ता देखील आपण पाहू शकतो की तो देखील आता मुंबईच्या दिशेने चालू केलेला आहे. तरी देखील वाहतूक कोंडी जी आहे ती तशीच्या तशीच आहे. मात्र संथ गतीने वाहने ती हळूहळू आता सध्या पुढे सरकत आहे. खरं तर 5 ते 6 किलोमीटरपर्यंत सध्या वाशी ब्रिजवरती वाहनांची मोठी रांग लागली आहे. मात्र ती आता संथ गतीने पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांना तसं नवी मुंबईकरांना मोठा फटका बसत आहे. तसेच जरांगेचे जे समर्थक होते ते सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. तसेच नवी मुंबईकर देखील मुंबईच्या दिशेने निघाल्या कारणाने ही वाहतूक कोंडी झालेली आहे. मात्र आपण संथ गतीने सध्या पुढे जात आहोत. आपण पाहू शकतो की रिक्षा असेल किंवा बसेस असतील किंवा जे छोटे छोटे वाहनं असतील ते सध्या संथ गतीने या पुढे निघताना आपणास पाहायला मिळत आहे. जे अवजड वाहनं आहेत त्यांना सध्या वाहतूक पोलिसांनी सध्या त्यांना आता अवजड वाहनांना सध्या बंदी घातलेली आहे. ते एका रस्त्याच्या दुतर्फा वाशी ब्रिजच्याच खाली ते सध्या थांबलेले आहे. मी सध्या ब्रिजच्या वरती आहे आणि आपण पाहतोय की हळूहळू आपण सध्या हा ब्रिज आहे, हा ब्रिज च्या खाली आपण येत आहोत. मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनं सध्या संथ गतीने सध्या पुढे जाताना देखील पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचा जो फटका आहे तो सर्वसामान्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि वाहतूक पोलीस देखील कंबर कसत ही वाहतूक सुरळीत करण्याच्या मोठ्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम देखील करत आहे. मात्र वाहनांचा वेग तो सध्या आता आपण पाहतो की 10च्या स्पीडने ही वाहनं सध्या पुढे पुढे सरकत आहे आणि त्याचबरोबर मोठी जी वाहनं आहेत, अवजड वाहनं आहेत, त्यांना सध्या आता बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील वाहतूक सुरळीत होण्याचं नाव घेत म्हणजे वाहतूक सुरळीत आताही होऊ शकली नाही. मात्र जी वाहनं आहेत ती सध्या संथ गतीने सध्या पुढचा मार्ग गाठत आहे. आपण सध्या आता जो ब्रिज आहे तो ब्रिजच्या खालपर्यंत आपणास यायला कमीत कमीत 1 तासाचा कालावधी लागलेला आहे. आता पुढे वाहतूक कोंडी आहे की नाही ते आपण पुढे गेलोच आपल्याला कळणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण सध्या वाशीचा जो ब्रिज आहे तो हळूहळू सध्या आता आपण उतरत आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र देखील आपल्यास पाहायला मिळत आहे. व तसेच ज्यांना कामाला चाकरमानी चालले आहेत त्यांना सध्या आज लेट मार्क देखील लागू शकतो, कारण की वाहतूक कोंडीमुळे हा फटका सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. खरं तर प्रशासनाने किंवा वाहतूक विभागाने सध्या वाशी ब्रिजचे जे दोन्ही रस्ते आहेत ते खुले केले असले तरी देखील वाहतूक कोंडी हटायचं नाव घेत नाही, कारण की वाहनं भरपूर मोठ्या प्रमाणात निघल्या असल्याकारणाने आणि नवी मुंबईकरचे चाकरमानी मुंबईच्या दिशेने जात असल्याकारणाने ही वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि आपण पाहतो की हळूहळू आपण सध्या आता 1 तासानंतर जो ब्रिज आहे तो ब्रिज आता आपण उतरलेलो आहोत आणि हा ब्रिजपर्यंत या मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी आपणास पाहायला मिळत आहे. खरं तर पूर्ण वाशी ब्रिज चढण्यापासून मुंबईपासून ते उतरण्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. 5 ते 6 किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या या रांगा आपणास पाहायला मिळत आहे आणि वाहतूक जे पोलीस आहेत ते सध्या ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद अली शेखसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.